10 वर्षानंतर पहिल्यांदाच दिल्लीमध्ये आघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे। स्वबळावर सत्ता स्थापन करण्यामध्ये अपयशी ठरलेल्या भाजपला यावेळेस मित्रपक्षांचा आधार घ्यावा लागलाय। तिसरी बार मोदी सरकार पण आघाडीचं सरकार अशी परिस्थिती केंद्रामध्ये निर्माण झालेली आहे। सविस्तर पाहूयात। केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकारच सत्तेत बसणार असल्याचं जवळपास स्पष्ट होत आलंय। यापूर्वीच्या 2 सरकारांपेक्षा यावेळचं सरकार मात्र वेगळं आहे। 2014 आणि 2019 मध्ये भाजपचं स्वबळाचं सरकार जनतेनं पाहिलं होतं। यावेळेस मात्र केंद्रात अनेक घटक पक्षांचं मिळून तयार झालेलं राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार पाहायला मिळणार आहे। एनडीएच्या या सरकारला नितीश कुमारांच्या संयुक्त जनता दल आणि चंद्राबाबूंच्या तेलुगू देसम पार्टीनंही पाठिंबा दिला आहे। रालोआच्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी पाठिंब्याची पत्र सादर केल्यानं भाजपचा जीव भांड्यात पडला आहे। How can we contest elections if you are not a part of NDA? 3 parties combined we collected. Why you got that doubt? I don't know. Sir, how was the meeting? How was the meeting, sir? Good. एनडीएच्या बैठकीला एकनाथ शिंदेही उपस्थित होते। शिवसेनेनं देखील याच बैठकीत सरकारला पाठिंब्याचं पत्र दिलंय। राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मंत्रिमंडळात मित्रपक्षांना अधिक सत्तापदं मिळतील यात शंका नाही। नितीश कुमार आणि चंद्राबाबूंचा पूर्वानुभव पाहता मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घ्यावीच असं आव्हान संजय राऊतांनी दिलंय। समर्थनाचं पत्र दिलेलं आहे। असं आहे की ते त्यांच्याबरोबर सध्या त्याने एकत्र निवडणुका लढलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना ते समर्थन पत्र द्यावं लागेल। चंद्राबाबू आणि नितीश बाबू या दोन्ही बाबूंना देश ओळखतो आणि ते काय फक्त भाजपचेच नाही आहे, ते सगळ्या पक्षांचेच आहे। गेली 10 वर्ष एनडीएचं सरकार होतं, पण त्या सरकारमध्ये एनडीएच्या घटक पक्षांच्या म्हणण्याला तेवढं गांभीर्यानं घेतलं जात नव्हतं। पण आता मोदींना मित्रपक्षांचं ऐकावं लागणार आहे, शिवाय त्यांच्या मागण्या किंवा अपेक्षा देखील पूर्ण कराव्या लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नवी दिल्ली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।